सर्वांना हरिओम. सर्व जगताच्या कल्याणासाठी सर्व प्राणीमात्रांच्या उद्धाराची तळमळ मनात बाळगून साधू संत महात्मे या पृथ्वी तलावर अवतरित झाले. मग ते 800 वर्षापूर्वीचे संत नामदेव महाराज असतील की संत ज्ञानेश्वर महाराज असतील, 400 वर्षापूर्वीचे संत तुकाराम असतील की संत रामदास असतील, किंवा अलीकडच्या काळातील अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे संत गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, या सर्वांनी आपल्याला एकच संदेश दिला. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तुम्ही देवाला ओळखा. सर्व साधू संतांनी आपल्याला कोणता संदेश दिला की मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तुम्ही देवाला ओळखा. या चराचर विश्वात तो कुठे आहे ते जाणून घ्या आणि त्याच्या प्राप्तीच्या सोप्या साधनाचा अवलंब करून भगवंताच्या प्राप्तीच्या सोप्या साधनाचा अवलंब करून मनुष्य जीवनाचे कल्याण साधा. असा आपल्याला सर्व साधू संतांनी दिलेल्या संदेशाचं सार काढता येईल. माऊली हरिपाठाच्या पहिल्या अभंगातून आपल्या सर्वांना हेच सांगत आहे. हरिपाठ यामध्ये आपल्याला 27 अभंगामध्ये एकूण 106 वेळा हरी शब्दाचा माऊलींनी उपयोग केलेला आहे. 27 अभंगामध्ये एकूण 106 वेळा हरी शब्द आलेला आहे. आपण हरिपाठाच्या पहिल्या अभंगाला सुरुवात करूया. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी,
कोण करी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अभंग मराठीत आहे, तरी पण काही शब्द आपल्याला परिचित नसतील, त्याचे अर्थ, तर आपण पहिल्यांदा त्याचा अर्थ पाहूया. मुक्ती खरं सोपा शब्द आहे, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे मुक्ती. चारीचा अर्थ आहे चारही. चारी म्हणजे चारही, आपल्या माहिती आहे, संख्या आहे ती. साधी येल्या म्हणजे प्राप्त होतात. साधी येल्याचा अर्थ आहे प्राप्त होतात. जिव्हे, जिव्हेचा अर्थ आहे जिभेने. जिव्हेचा अर्थ आहे जिभेने. जिव्हा म्हणजे जीव, आणि जिभेने म्हणजे वाचेने, वाणीने, असा जिव्हेचा अर्थ आहे. जिभेने, वाचेने, वाचेने किंवा वाणीने. बाया उभारी, तिथे उभारी बाया शब्द आलेला आहे, पण उभारी शब्द क्रियापद आहे, त्यामुळे बाया उभारीचा अर्थ आहे हात उंचावून, हात वर करून, हात उंचावून. आणि द्वारकेचा राणा म्हणजे द्वारकेचा राजा, आपल्या माहिती सर्वांना भगवान श्रीकृष्ण, त्याचा उल्लेख केलेला आहे, द्वारकेचा राणा. माऊली सांगतात पहिल्या ओळीमधून, देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहिले असता साधकाला चारही मुक्ती प्राप्त होतात. साधकाला चारही मुक्ती प्राप्त होतात. त्यांची नावं लक्षात असू द्या, पुढे मागे आपण त्याचा विशेष अर्थ पाहूया. चारही मुक्ती कोणत्या आहेत? बहुतेक माहीत असेल तरी आपण ऐकूया पुन्हा. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, या चारही मुक्त्या आपल्याला देवाच्या द्वारा क्षणभर प्राप्त होतात. त्याच ओळीत पुढे म्हटलेलं आहे, क्षणभर जरी नामस्मरण केले तरी सायुज्य मुक्ती प्राप्त होते. पुढे म्हणतात, तुम्ही मुखाने निरंतर हरिनामाचा उच्चार करा, म्हणजे एवढे पुण्य प्राप्त होईल की त्याची गणना कोणालाही करता येणार नाही. एवढे पुण्य प्राप्त होईल की त्याची गणना कोणालाही करता येणार नाही. असे महापुण्य साधण्यासाठी, पुढच्या वेळी सांगतात, असे महापुण्य साधण्यासाठी घरादाराचा त्याग करण्याची जराही आवश्यकता नाही. हे साधका, तू संसारातच राहा, पण आपल्या वाचेने, जिभेने सातत्य आणि शीघ्रतेने नामस्मरण करीत जा. असं वेद, शास्त्र, चारी वेद, 6 शास्त्र हात वर करून उच्च स्वराने सांगत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पांडवांनी सतत नामस्मरण केल्यामुळेच द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी राहिला होता. शेवटच्या ओळीचा अर्थ आहे, हा महर्षी श्री व्यासांनी महाभारतात दिलेला पुरावा आहे की पांडवांनी सतत नामस्मरण केल्यामुळे द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी राहिला होता. आणि अशा प्रकारचे श्रेष्ठ सुख नाम घेणाऱ्यांना लाभत असते. माऊली काय म्हणतात या अभंगातून, देवाच्या दारात क्षणभर उभे राहणाऱ्याला चारही मुक्ती प्राप्त होतात, म्हणजे तो मोक्षाचा अधिकारी होतो. नारद पुराणात असे सांगितले आहे,
18 पुराण आहेत. त्यामध्ये एक आहे नारद पुराण. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मुहूर्त किंवा अर्धा मुहूर्त, मुहूर्त म्हणजे आपण आपल्या दृष्टीने म्हणतो शुभ वेळ, पण तेवढा त्याचा अर्थ नाही. त्याचा बारकाईने अर्थ पाहिला तर मुहूर्त म्हणजे समजा आपण जी वेळ निवडलेली आहे तो क्षण. राम जन्माचा मुहूर्त आहे सकाळी 12:39 म्हणजे तो क्षण, त्या क्षणाला जन्मोत्सव साजरा करायचा. म्हणजे मुहूर्त म्हणजे तो क्षण. म्हणून मुहूर्त किंवा अर्धा मुहूर्त, एक क्षण किंवा अर्धा क्षण जो हरिमंदिरापुढे उभा राहतो तो परमधामास म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. नारद पुराणात सांगितलेला आहे. परंतु माऊलीत एके ठिकाणी म्हणते की मोक्ष जो आहे तो सहज सोपा नाही. मोक्षप्राप्ती अवघड आहे, सहजासहजी प्राप्त होत नाही. मग एवढ्या सुलभ साधनाने म्हणजेच हरी उच्चारण्याने, हरीचा उच्चार केल्याने मोक्षप्राप्ती कशी होईल. नित्य व्यवहारामध्ये आपणास सहस्रावधी लोक देवाच्या दारात दर्शनासाठी उभे असलेले दिसतात. आपण बऱ्याच वेळा बघतो की देवाच्या दारामध्ये ते उभे असतात, पण त्यांना मोक्षाचा अनुभव आलेला काही दिसत नाही आपल्याला. त्यापैकी कोणाला मोक्षाचा अनुभव आलेला आपल्याला दिसत नाही किंवा असं कोणी सांगितलं नाही. दुसरे असे की इतक्या साध्या सोप्या साधनाने जर मोक्ष प्राप्त होतो तर त्यासाठी शास्त्रामध्ये इतर जी साधने सांगितलेली आहेत त्यामागचा हेतू काय आहे. मोक्षप्राप्तीसाठी इतर शास्त्रामध्ये, ग्रंथांमध्ये अनेक साधनं सांगितलेली आहेत. मग त्यांचा हेतू काय आहे. जर इथे म्हणतात की भगवंताच्या नामाने मोक्ष प्राप्त होतो, देवाच्या दारात उभे राहिल्याने मोक्ष प्राप्त होतो, एवढा सोपा आहे, तर मग तिथे असं सांगण्याचं काय कारण आहे. म्हणून या विषयाचा आपण थोडा अधिक विचार केला पाहिजे. अभंगाच्या आरंभी आपल्या शब्द दिसतो देवाचे द्वारे. त्यामध्ये देव शब्द महत्त्वाचा आहे. आपण त्याचा विचार करूया. आपल्याला माहीत आहे सर्वांना देवाची 2 रूपे आहेत. एक रूप आहे सगुण आणि दुसरं रूप आहे निर्गुण. ज्याला गुण, आकार, रंगरूप आहे ते त्याचे सगुण रूप. आणि हे काहीच नसणे म्हणजे गुण नाही, आकार नाही, रंग नाही, रूप नाही, हे काहीच नसणे म्हणजे त्याचे निर्गुण रूप आहे. परंतु ज्याला रंगरूप, आकार नाही त्याची भक्ती कशी करणार. जो समोर दिसतच नाही त्याची भक्ती कशी करणार. मग भक्ती म्हणजे काय. तर सोपा अर्थ आहे, भक्तीचा अर्थ आहे प्रेम. जी व्यक्ती समोर दिसत नाही तिच्याविषयी आपल्या मनात प्रेम कसं निर्माण होणार. म्हणजे त्याची भक्ती कशी करणार जो दिसत नाही त्याची. तुकाराम महाराज देखील सांगतात एके ठिकाणी, नाही रूप नाही नाव, नाही रूप नाही नाव, नाही ठाव धराया, नाही ठाव धराया. म्हणजे ज्याला रूप नाही, ज्याला नाव नाही, त्याला आम्ही मनामध्ये धारण कसं करणार. अशा निर्गुण स्वरूपाचा काय उपयोग आहे. जो नामरूप रहित आहे त्याचे नाम कसे घ्यायचे. म्हणून येथे देव शब्दाचा अर्थ त्याचे सगुण साकार रूप असा आहे. आणि मग या देवाची माऊलींनी हरिपाठामध्ये वेगवेगळी नावं सांगितलेली आहेत. कुठे ते म्हणतात हरी,
गोविंद, केशव, रामकृष्ण इत्यादी नावांनी ज्याला संबोधले आहे तोच देव माऊलींना सांगायचा आहे. आता आपण पाहिलं होतं की हजारो माणसे देवळाच्या द्वारात उभे राहिलेली असतात. तसेच ते सर्व एका भावनेने उभे राहतात हे नाही. सर्वांच्या मनात एकच भाव असतो, एकच भावना असते असं काही नाही. मग असं असताना त्यांना मोक्ष सहजासहजी प्राप्त कसा होणार? येथे आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. माऊली काय म्हणतात? देवाचे द्वारी म्हणतात, देवळाचे द्वारी नाही म्हणत. देवाचे द्वारी म्हणतात, देवळाचे द्वारी नाही म्हणत. तसेच ज्याला चारी मुक्ती साधता येतात, प्राप्त करून घेता येतात, तो देवाच्या द्वारी उभा पाहिजे. बरोबर आहे. मग हे देवाचे द्वार तरी कोणतं आहे? तर सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात असलेला ते हृदय, ते अंतःकरण म्हणजे देवाचे द्वार आहे. त्याला देवाचे द्वार म्हटलेलं आहे. त्या हृदयस्थ असलेल्या परम ईश्वराला, हृदयस्थ असलेल्या परम ईश्वराला जाणून घेतले तर मोक्ष दूर नाही, तर मुक्ती दूर नाही. आणि म्हणून आपल्या हृदयात असलेल्या भगवंताला जाणून घ्यायचं आणि ते जाणून घेतल्यावर आपल्याला मोक्ष प्राप्ती सहज आहे. या अभंगातील आणि पर्यायाने संपूर्ण हरिपाठातील मुख्य उपदेश काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भगवंताच्या नामाचे महात्म्य अगाध आहे. क्षणभर जरी त्याचे नाव घेतले तरी मुक्ती मिळते. एक क्षणभर, किंवा आपण आता पाहिलंसं अर्धा क्षणभर आपण भगवंताचं नाम घेतलं, त्याचं नाव घेतलं, नामाचा उच्चार केला तरी आपल्याला मुक्ती मिळते. मग देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहणे म्हणजे काय? एखादा म्हणेल बरं आहे, क्षणभर उभे राहिल्याने चारी मुक्ती प्राप्त होतात म्हणजे चांगलंच आहे. पण माऊली वेगळ्या अर्थाने क्षणभर शब्दाचा उपयोग करते. माऊलींना माहीत आहे संसारात, प्रपंचात भगवंताचे नामस्मरण करीत जा म्हटले तर सांसारिक लोकांना ते आवडणार नाही, प्रापंचिक लोकांना ते पटणारही नाही. लहान मुलाला औषध देताना आई म्हणते की बाळा एकदाच तू औषध घे, पुन्हा नाही देणार, असं बोलते. परंतु परत दुसऱ्या वेळेला पुन्हा हेच बोलते, एकदाच तू औषध घे, पुन्हा नाही देणार, असं सारखं बोलते. त्याचा आजार बरा होईपर्यंत, आजार नाहीसा होईपर्यंत ती असेच बोलत असते, एकदाच घे. आणि तो आजार बरा होईपर्यंत ती त्याला सतत औषध देऊन त्याचा आजार समूळ घालवते. माऊलींना ही गोष्ट माहीत आहे. विषयाची गोडी लागलेल्या जीवांना, सांसारिक लोकांना असेच सांगितले पाहिजे, प्रथम क्षणभर देवाचे नाव घे. आणि असं करता करता या क्षणाक्षणाच्या नामोच्चाराने पुढे अखंड आवड उत्पन्न होते. भगवंताविषयी अखंड प्रेम निर्माण होतं. आणि ते प्रेम निर्माण झालं म्हणजे आपल्या मुखातून ते नाम सतत आलं
किंवा आपल्याला मोक्ष दूर नाही, असा क्षणभर शब्दाचा अर्थ माऊलींना अभिप्रेत आहे. दुसरं असं कारण आहे. दुसरा अर्थ काय आहे क्षणभर शब्दाचा? अनंत काळाच्या दृष्टीने आपण विचार केला, अनंत काळाच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभरच आहे. म्हणून क्षणभर याचा अर्थ आयुष्यभर असा सांगितलेला आहे. क्षणभर याचा अर्थ काय? आयुष्यभर. आणि म्हणून क्षणभर नामस्मरण कर याचा अर्थ आयुष्यभर नामस्मरण कर असा सुद्धा आहे. अशा प्रकारे जरी क्षणभर आपण देवाच्या द्वारी उभे राहिलो तरी आपल्याला मोक्षप्राप्ती निश्चित आहे. तरी आपल्याला मोक्षप्राप्ती निश्चित आहे. पण आपला पहिला प्रश्न असा असतो की आम्हाला इकडे देवाचं नाव घ्यायला वेळच नाही, एवढी कामं असतात, फुरसत मिळत नाही, मग कधी घ्यायचं नाव? त्या बाबतीवर सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपलं जे नित्यकर्म आहे ते असू द्या, ते तुम्ही करत जा. नित्यकर्म करायला काही बंदी नाही, मनाई नाही. उलट ते पहिल्यांदा केलं पाहिजे. पण ते करत असताना भगवंताचं नाम घेत जा, भगवंताच्या नामाचा उच्चार करत जा. आणि त्याचं नाम घेणं किंवा त्याची पूजा करणं यालाच म्हटलेलं आहे काम. कुठलं काम? नित्यकर्म आपण केलं म्हणजे ती भगवंताचीच पूजा असते. आपल्याला इंग्लिश कळेल लवकर. वर्क इज वर्शिप. आपले जे नित्यकर्म आहे तीच भगवंताची पूजा आहे. आणि म्हणून आपण नित्यकर्म करताना त्याचं नाम घ्यायचं, म्हणजे आपल्याला जिभेला सवय लागेल. आणि सवय लागली की मग आपल्याला त्याच्यामध्येच आनंद प्राप्त होत जाईल. तर चला, ठरलं देवाचं नाव घ्यायचं, नक्की झालं. पण त्याचे एक नाव आहे का? त्याची तर हजारो नावं आहेत. विष्णू सहस्रनाम काढलं तर आपल्याला त्याची 1000 नावं सापडतील. म्हणून आपल्या मनातली शंका माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणातील पहिल्या ओळीतून दूर करते. कोणत्या देवाचे नाव घ्यायचे? त्या देवाचे नाव सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग प्रश्न असा आहे की भगवंताची हजारो नावं आहेत, मग त्यातून हरीच का निवडून सांगितलं? हरीलाच का वेगळं काढलं? त्याचं उत्तर स्वतः भगवान देतात. भगवान सांगतात, माझे नित्य स्मरण करणाऱ्या भक्ताचे, माझे नित्य स्मरण करणाऱ्या भक्ताचे मी पाप हरण करतो, मी पाप हरण करतो. तिथे रू धातू आहे हरण करण्यामध्ये, आणि रूचा अर्थ हरण करणे म्हणजे दूर करणे, नाश करणे. भगवान सांगतात, जे माझे नित्यस्मरण करतात त्या भक्ताचे मी पाप हरण करतो म्हणजे दूर करतो. तसेच हरी शब्दाचा दुसरा अर्थ भगवान सांगतात, माझा सुंदर असा हरित वर्ण आहे. माझा वर्ण कसा आहे? हरित वर्ण आहे, म्हणून मला हरी म्हणतात. स्वयंभुव मनू, मनू पण अनेक होऊन गेले, त्यामध्ये एक आहे स्वयंभुव मनू. त्याने सुद्धा सांगितलेलं आहे, सर्व लोकातील सर्व लोकांचे मोठ्यात मोठे दुःख भगवंत हरण करतो, म्हणजे दूर करतो, म्हणून तो हरी.
काय म्हणाले म्हणू, सर्व लोकातील सर्व लोकांचे मोठ्यात मोठे दुःख भगवंतच हरण करतो, म्हणून तो हरी. आणि म्हणून माऊली म्हणते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अजून थोडा एक विशेष भाग आहे. खरं तर कोणत्याही शब्दाचा उच्चार आपल्या मुखानेच होतो ना, मग येथे माऊली असे का म्हणतात, मुखाने हरी हरी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याचंही एक विशिष्ट कारण आहे. आपल्या मनाचा संबंध इंद्रियांशी आहे. आपल्या मनाचा संबंध इंद्रियांशी आहे. पुढे मागे आपण त्याच्यावर चर्चा करू, विस्ताराने बोलू. या इंद्रियांमध्ये वाक म्हणजे वाचा, आपली वाणी, हे इंद्रिय मुख्य आहे. हे इंद्रिय मुख्य आहे. पण आपण या वाणीचा दुरुपयोग करतो. या वाचेने म्हणजे आपल्या वाणीने आपण परदोष, परनिंदा यासारखे पापे करतो. आपल्या जिभेने आपण परदोष म्हणजे दुसऱ्याचे दोष, परनिंदा, दुसऱ्याची निंदा करतो. त्यामुळे पाप घडते आणि परिणामी त्याच्या संपर्कात आलेले मनसुद्धा पापाने लिप्त होते. वाणी पाप करते. आपल्या वाचेने म्हणजे जिभेने पाप होतात, पण त्याच्या संपर्कात आलेले मनसुद्धा पापाने लिप्त होते. म्हणून माऊली सांगतात त्याप्रमाणे आपण आपली वाचा हरिनामाच्या उच्चारात गुंतवली, मुखाने सतत आपण हरीचं नाम घेत राहिलो, भगवंताचं नाम घेत राहिलो, तर तिला पापकर्म करण्यास वेळच मिळणार नाही. दुसरा फायदा असा आहे की वाचा हरिनाम उच्चाराच्या कामाला लागली की आपोआपच सर्व इंद्रिये एकवटून त्याच कामाला लागतील. वाचेने हरिनामाचा छंद घेतला, भगवंताच्या नामाचा छंद घेतला की आपोआपच इतर सर्व इंद्रिय एकवटून त्याच कामाला लागतील. म्हणजे काय, कान तेच शब्द ऐकतील, त्या तालावर हात टाळी वाजवू लागतील, आपले पाय त्या तालावर नाचू लागतील आणि डोळे त्या नामीला, म्हणजे ज्याचे नाम घेतो त्याला नामी म्हणतात, त्या नामीला म्हणजे त्या भगवंताला पाहण्यास उतावीळ होतील. आणि मग सर्व इंद्रियांची शक्ती हरीच्या ठिकाणी एकवटल्यानंतर, भगवंताच्या ठिकाणी एकवटल्यानंतर इंद्रियांच्या अधीन असलेले आपले मन हळूहळू हरिभजनात, हरीच्या नामस्मरणात रंगू लागेल. आणि असे झाल्यावर आपल्याला मन हे राम झाले, मन हे राम झाले, किंवा मन रामरंगी रंगले, पांडुरंगी मन रंगले, याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येईल. हरिरंगामध्ये रंगवणे, आपल्या मनाला हरिरंगामध्ये रंगवणे म्हणजे हरिरूप बनवणे, हाच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असे सांगण्याचा हेतू आहे. परमार्थ कशासाठी करायचं, आपल्या मनासाठी करायचं. आपलं जे मन चंचल आहे, अस्थिर आहे, त्या अस्थिर मनाला स्थिर करण्याकरता, चल मनाला अचल करण्याकरता, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी रममाण होण्याकरता परमार्थ करायचा असतो. वाटतं तेवढं सोपं नाही ते,
म्हणून समर्थ रामदासांनी आपल्या मनाला उपदेश करताना 213 का 15 अभंग लिहिलेले आहेत, श्लोक लिहिलेले आहेत, मनाचे श्लोक. तेव्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा जो संदेश आहे माऊलींचा, तो आपण लक्षात ठेवायचा आहे. अजूनही बऱ्याच विशेष गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. या अभंगातून आपण आजच्या वेळेमध्ये जेवढा जमला तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. राहिलेला अभंगाचा अभ्यास आपण पुढच्या भागात करूया.